नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मँगो अप्पे केकची रेसिपी, ज्याला आपण छानपैकी असे छोटे छोटे केकसुद्धा आपण म्हणू शकतो किंवा मँगो केकसुद्धा म्हणू शकतो. जे आवडेल ते म्हणू शकतो. मी हे अप्पे पॅनमध्ये केलेलं आहे म्हणून मी याला मँगो अप्पे केक असं नाव दिलेलं आहे. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी मी 2 आंबे घेतलेले आहे. छानपैकी जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ना ते वाले घ्यायचे. दशेरी, केसरी जे कोणते असेल, फक्त गोडवाले घ्यायचे. नंतर आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरच्या पॉटमध्ये 1 कप रवा बारीकवाला घ्यायचा. मोठावाला असेल ना तर त्याला आणखी अगोदर सुरुवातीलाच बारीक करून घ्यायचं थोडंसं मिक्सरमध्ये. 1 कप रवा घेतलेला मी बारीकवाला, त्यामध्ये 1/3 कप साखर टाकलेली आहे आणि 2 चम्मच आपल्याला मोठ्या चम्मचनी मिल्क पावडर टाकायचं आहे. थोडं चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि अर्धा कप दूध टाकायचं आहे. हे सगळं टाकून झाल्यानंतर साईडला ठेवून द्यायचं आणि नंतर आपल्याला जो आंबा आहे ना तो कापून घ्यायचा आहे. त्याच्यामधला जो असलेला लादा आहे, म्हणजे जे पल्प आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर कमीत कमी हे ज्या वाटीने तुम्ही रवा मोजून घेतलेला आहे कपाने, त्याच वाटीभर आपल्याला ही मँगो पल्प पाहिजे. तर मी पूर्ण मला 1 सख्खा आंबा लागलेला आहे. सपोज छोटे आंबे असले तर तुम्हाला 2 किंवा दीडसुद्धा लागू शकते. तर मग ह्या मोठ्या आकाराचाच घेतला सुरुवातीलाच, की 1 कप छानपैकी असा भरेल बा म्हणून. तर त्याचा पल्प आहे ना तो छानपैकी पूर्ण असा काढून घ्यायचा आहे, 1/2 कपच्या जवळपास. आणि नंतर आपल्याला तो पल्प मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचा आहे आणि यालासुद्धा सोबतच सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी वगैरे किंवा आणखी एक्स्ट्राचं दूध वगैरे टाकण्याची गरज नाही आहे. एवढं सफिशियंट असते आणि अशा प्रकारे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता मी हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि एकदा याला आपल्याला मिक्स करून याच्यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि बेकिंग पावडर टाकायचं आहे. तर 2 चिमूटभर आपल्याला बेकिंग सोडा आणि पाऊण चम्मचच्या जवळपास बेकिंग पावडर टाकायचं आहे. थोडंसं मी दूध टाकलं अर्धा चम्मच आणि नंतर तुटी फुटी टाकली. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सोडा आणि बेकिंग पावडरच्या ऐवजी तुम्ही इनोसुद्धा टाकू शकता. 1 सॅशे इनोचा टाकला ना तरी सफिशियंट होते. आणि नंतर आपल्याला अप्पे पॅन गरम करून घ्यायचं आहे. छानपैकी असं अप्पे पॅन गरम झालं की त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि जे बनवलेलं बॅटर आहे ना ते थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि छानपैकी असं मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. बट खूप जास्त हाय नाही ठेवायची, मीडियमसुद्धा ठेवली तुम्ही ना गॅसची फ्लेम तरी इझिली शिजून जातात. मला काही टायमाला काय थोडं हाय ठेवणं पडलं, कारण की हे मी डोसाच्या तव्याचा वरती अप्पे पॅन ठेवलेला आहे आणि तुम्ही डायरेक्ट समजा गॅसवर जे असते ना नॉर्मल गॅसवर आपण ठेवलं ना तर लवकर करपून जातील ह्यासाठी. आणि अशा प्रकारे हे अप्पे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि अलटवत पलटवत दोन्ही साईडने करायचं आहे. खूप जास्त वेळ लागत नाही. आपण जेव्हा केक टिनमध्ये वगैरे बनवतो ना तर थोडा जास्त वेळ लागते, बट यामध्ये 2-4 मिनटामध्ये आपल्याला अप्पे छानपैकी असे मँगो अप्पे केक तयार होऊन जाते. तर मी याला काढून घेतले आणि दुसरा फेरासुद्धा अशाच प्रकारे बनवून घेतलेला आहे. जे बिचामधले असतात ना ते लवकरच करपून जातात, तर त्याला अलटवत पलटवत राहायचं थोडंसं आणि बाकीचे पण असेच बनवून घ्यायचे आहे. खूप छान वाटतं ते खायला. असं म्हणजे खूप जास्त रव्याचा किंवा खूप जास्त असं मँगोचा फ्लेवर वगैरे येत नाही. अगदी लिमिटेड येते, जसं आपल्याला बाहेर आपल्याला मार्केटमध्ये मिळते ना दुकानामध्ये वगैरे, अगदी तशाच प्रकारे. बट तुम्हाला आणखी स्पॉन्जी आवडत असेल ना त्याच्यामध्ये इनोचं पॅकेट नक्की टाकून बघा. अशा प्रकारे हे मँगो अप्पे केक तयार झालेले आहे. कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? आवडली असेल तर बनवून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रेसिपी बघत राहा, एन्जॉय करत राहा. चला तर टेक केअर, बाय.